नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण RRB NTPC 2025 अंडर ग्रॅज्युएट लेवल म्हणजेच 12वी लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 7 ऑगस्ट 2025ला झालेल्या शिफ्ट 1च्या पेपरमधील बुद्धिमत्तेचे संपूर्ण प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न पहा. 7, 8, 4, 3, 6, 5, 1 ह्या संख्येमधील प्रत्येक विषम अंकामध्ये 2 मिळवले आणि प्रत्येक सम अंकामधून 3 वजा केले तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या नवीन संख्येत किती अंक एकापेक्षा जास्त वेळा येतील? दिलेली संख्या आधी लिहून घेऊ. 7, 8, 4, 3, 6, 5, 1 प्रत्येक विषम अंकामध्ये 2 मिळवायला लावले आहेत. 7 आणि 2 9, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 1 आणि 2 3 आणि प्रत्येक सम अंकामधून 3 वजा करायचे आहेत. 8तून 3 गेले 5, 4तून 3 गेले 1, 6तून 3 गेले 3. विचारलं आहे तयार होणाऱ्या नवीन संख्येत किती अंक एकापेक्षा जास्त वेळा येतील? बघा आता 5 2 वेळा आलेला आहे, 3 2 वेळा आलेला आहे, म्हणजे 2 अंक आहेत जे एकापेक्षा जास्त वेळा आले आहेत. खालील संख्या जोड्यांत पहिल्या संख्येवर केलेल्या विशिष्ट गणिती क्रियांतून दुसरी संख्या मिळते. खालील संचातल्या संख्यांतील संबंधांप्रमाणे संबंध असणारा संच पर्यायातून निवडा. सूचना दिली आहे. क्रिया संपूर्ण संख्येवर कराव्यात. तिच्यातील अंकात त्या संख्येची विभागणी करू नये. उदाहरणार्थ 13 संख्या असेल तर 13वर बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी क्रिया करणे अभिप्रेत आहे. मात्र 13ची विभागणी 1 आणि 3 अशी करून 1 आणि 3 यांवर गणिती क्रिया करणे अभिप्रेत नाही. 2 संख्या समूह दिल्या आहेत. 52 81, 72 101 यांचा संबंध आपल्याला शोधायचा आहे आणि त्या संबंधांसारखा संबंध असलेल्या या 4 ऑप्शन्सपैकी एक आपल्याला जोडी निवडायची आहे. इथे बघा 52 अधिक 29 केले तर 81 येईल. तसंच 72 अधिक 29 केले तर 101 येईल. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये 29 मिळवायचे आहे, दुसरी संख्या येते. असा संबंध असलेला इथे ऑप्शन नंबर 2 आहे. 75 अधिक 29 केले तर उत्तर येईल 104. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत लाईक हिज ॲटिट्यूड हे NTYGFR असे संकेतबद्ध केले आणि हिज फर्स्ट सॅलरी हे KTLOYG असे संकेतबद्ध केले तर त्याच विशिष्ट सांकेतिक भाषेत हिजसाठी कोणता संकेत असेल? बघा आता दोन्ही वाक्यांमध्ये हिज हा शब्द कॉमन आहे आणि दोन्ही वाक्यांच्या संकेतांमध्ये YG हे कॉमन दिसतंय. त्यामुळे हिजसाठीचा संकेत आहे YG, ऑप्शन नंबर 3. खालील संख्या आणि चिन्ह मालिका पहा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी फक्त डावीकडून उजवीकडे करावी. संख्या आणि चिन्ह मालिका दिली आहे. विचारलं आहे यात अशा किती संख्या आहेत ज्याच्या प्रत्येकाच्या लगत आधी एक चिन्ह आणि लगत नंतर दुसरी संख्या देखील येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला याच्यात एक चिन्ह आणि त्यापुढे लगेच 2 संख्या असं शोधायचं आहे. डावीकडून बघत जाऊ. या ठिकाणी दिसतंय, पुढे परत या ठिकाणी दिसतंय. संपूर्ण मालिकेमध्ये 2 ठिकाणी असं दिसतं की संख्येच्या आधी एक चिन्ह आणि त्यापुढे लगेच दुसरी एक संख्या आहे. खालील त्रिकुटांमध्ये प्रत्येक अक्षरसमूह एका विशिष्ट तर्कानुसार पुढील अक्षरसमूहाशी संबंधित आहे. तर दिलेल्या पर्यायांमधून त्याच तर्काचे अनुसरण करणारा पर्याय निवडा. 2 अक्षरसमूह दिलेले आहेत. दोन्ही अक्षरसमूहांमध्ये पहिल्या शब्दातील लेटर्स पुढे मागे करून दुसरा आणि तिसरा शब्द बनवलेला आहे. पहिल्या अक्षरसमूहातील पहिला शब्द पहा रॅक. त्यातील पहिला लेटर R हा दुसऱ्या शब्दामध्ये 4थ्या स्थानी आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये देखील 4थ्या स्थानी आहे. तसंच दुसऱ्या अक्षरसमूहातील पहिला शब्द आहे लोड. त्यातील पहिला लेटर L हा दुसऱ्या शब्दामध्ये 4थ्या स्थानी आहे
आणि तिसऱ्या शब्दामध्ये देखील चौथ्या स्थानी आहे. असा संबंध असणारा ऑप्शन हा ऑप्शन नंबर 4 आहे. त्यातील पहिला शब्द आयटम यातील पहिला लेटर आय हा दुसऱ्या शब्दामध्ये चौथ्या स्थानी सरकला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये देखील चौथ्या स्थानी सरकलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर आहे. इंग्रजी वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूह जोड्यांपैकी 3 जोड्यांमध्ये विशिष्ट तऱ्हेने साधर्म्य आहे आणि अशा प्रकारे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरसमूह जोडी कोणती? इथे ऑप्शन नंबर 2 बघा, PNQO. पीचा संबंध क्यू सोबत दिलेला आहे. एनचा संबंध ओ सोबत दिलेला आहे. पीच्या पुढील लगतचा लेटर आहे क्यू, यांच्या पुढील लगतचा लेटर आहे ओ. ऑप्शन नंबर 3 बघा, QORP. क्यूचा संबंध आर सोबत, ओचा संबंध पी सोबत. क्यूच्या पुढील लेटर आहे आर, ओच्या पुढील लेटर आहे पी. ऑप्शन नंबर 4 बघा, LJMK. एलचा संबंध एम सोबत आहे, जेचा संबंध के सोबत आहे. एलच्या पुढील लेटर एम, जेच्या पुढील लेटर के. आता ऑप्शन नंबर 1 बघा, USUV. यूचा संबंध यू सोबतच दिलेला आहे आणि एसचा संबंध व्ही सोबत दिलेला आहे. यूचा संबंध इथे यूच्या पुढील लेटर व्ही सोबत पाहिजे होता आणि एसचा संबंध एसच्या पुढील लेटर टी सोबत पाहिजे होता. USVT असं पाहिजे होतं. त्यामुळे USUV हा ऑप्शन इतरांपेक्षा वेगळा येतोय. खाली दिलेल्या दोन्ही त्रिकांतील प्रारूपाप्रमाणे असलेली जोडी निवडा. दोन्ही त्रिके एकाच प्रारूपाची आहेत. त्यांनी दिलेल्या अक्षर जोडींचा आपण संबंध लक्षात घेऊ. GN JQ MP. जीच्या पुढे तिसरा लेटर आहे जे, जेच्या पुढे तिसरा लेटर आहे एम, एनच्या पुढे तिसरा लेटर आहे क्यू, क्यूच्या मागे पहिला लेटर आहे पी. इथे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 साठी आपण संबंध चेक करू. JQ MTPS. जेच्या पुढे तिसरा लेटर आहे एम, एमच्या पुढे तिसरा लेटर आहे पी, क्यूच्या पुढे तिसरा लेटर आहे टी आणि टीच्या मागील पहिला लेटर आहे एस. दिलेल्या अक्षर जोडींसारखा संबंध असल्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ABCTUV आणि W ह्या 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसल्या आहेत. 7 व्यक्ती काढून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत ते. सीच्या उजवीकडे फक्त 2 व्यक्ती बसतात, म्हणजे सीची पोझिशन येईल इथे. सी आणि यू यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती बसतात, म्हणजे सीच्या डाव्या बाजूला 2 व्यक्ती सोडून इथे येईल यू. ए आणि व्ही यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती बसतात. ए किंवा व्हीची आपल्याला फिक्स पोझिशन माहीत नाही. पुढे बघू. व्ही ही सीच्या लगतच डावीकडे बसते, म्हणजे व्ही इथे येईल आणि त्याच्या आधीचं वाक्य म्हटलेलं आहे ए आणि व्हीमध्ये 2 व्यक्ती बसतात, म्हणजे व्हीच्या डावीकडे 2 व्यक्ती सोडून डाव्या टोकाला ए येऊ शकतो किंवा व्हीच्या उजवीकडे 2 व्यक्ती सोडून उजव्या टोकाला ए येऊ शकतो. टी ही डब्ल्यूच्या लगतच उजवीकडे बसते. टी ही डब्ल्यूच्या लगत उजवीकडे म्हणजे टी आणि डब्ल्यू शेजारी शेजारी बसत आहेत आणि शेजारी शेजारी आपल्याकडे शेवटच्या 2 जागा शिल्लक आहे. त्यामुळे इथे डब्ल्यू आणि डब्ल्यूच्या लगत उजवीकडे इथे टी असं येईल आणि ए डाव्या टोकाला बसेल. आता उरलेला आहे बी, तो इथे बसेल. विचारला आहे रांगेच्या डाव्या टोकापासून तिसऱ्या क्रमांकावर कोण बसेल. डाव्या टोकापासून तिसऱ्या क्रमांकावरती आहे बी. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर येईल. 456, 457,
455, 456, 454, 455, 453 प्रश्नचिन्ह. इथे बघा आता 456मध्ये 1 मिळवला 457 आलं. 457मधून 2 वजा केले 455 आलं. परत 455मध्ये 1 मिळवला आहे 456 आलं. 456मधून 2 वजा केले 454 आलं. पुन्हा 454मध्ये 1 मिळवला 455 आलं. 455मधून 2 वजा केले 453 आलं. आता आपल्याला 453मध्ये 1 मिळवावं लागेल. उत्तर येईल 454. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 779, 780, 784, 793, 809 प्रश्नचिन्ह. 779मध्ये 1 मिळवला 780 आलं. 780मध्ये 4 मिळवले 784 आलं. 784मध्ये 9 मिळवले 793 आलं. 793मध्ये 16 मिळवले 809 आलं. म्हणजे इथे वर्गांची बेरीज केली जात आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. आता आपल्याला 809मध्ये 5चा वर्ग 25 मिळवावा लागेल. 9 आणि 5 14, आजच्याला 1, 2 आणि 1 3, 834 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खाली दिलेल्या मालिकेतील अक्षर संख्यासमूह तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? ICV 16, LGS 5, OKP -6, ROM -17 प्रश्नचिन्ह. इथे अल्फाबेट न बघता फक्त संख्या बघा. 16तून 11 वजा केले 5 आलं. 5तून 11 वजा केले -6 आलं. -6मधून 11 वजा केले -17 आलं. आता आपल्याला पुढे -17 -11 करावं लागेल. हे येईल -28. -28 इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. USJ -28. 5 6 2 1 8 6 4 3 या संख्येच्या प्रत्येक सम अंकात 1 मिळवला आणि प्रत्येक विषम अंकातून 1 वजा केला तर तयार झालेल्या नवीन संख्येत किती अंक एकापेक्षा जास्त वेळा येतील? दिलेली संख्या आधी लिहून घेऊ. 5 6 2 1 8 6 4 3. समअंकात 1 मिळवायचा आहे. 6 आणि 1 7, 2 आणि 1 3, 8 आणि 1 9, 6 आणि 1 7, 4 आणि 1 5. विषम अंकातून 1 वजा करायचा आहे. 5तून 1 गेला 4, 1तून 1 गेला 0, 3तून 1 गेला 2. नवीन संख्येत किती अंक एकापेक्षा जास्त वेळा येतील ते विचारलं आहे. 4 एकदा झालेला आहे. 7 2 वेळा आहे. 3 एकदाच आहे. 0 एकदाच आहे. 9 एकदाच आहे. 5 एकदाच आहे. 2 एकदाच आहे. म्हणजे 7 हा एकच अंक आहे जो एकापेक्षा जास्त वेळा आलेला आहे. A B C D M N आणि O ह्या 7 पेट्या एकमेकांवर ठेवल्या आहेत, परंतु त्याच क्रमाने ठेवल्या असतील असेही नाही. 7 पेट्या काढून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7. बीच्या वर कोणतीही पेटी ठेवली नाही, म्हणजे सर्वात वरती आहे बी. बी आणि एन यांच्यामध्ये केवळ 3 पेट्या ठेवल्या आहेत. बीच्या खाली 3 मजले सोडून तिसऱ्या मजल्यावरती येईल एन. डी आणि ए यांच्यामध्ये केवळ 1 पेटी ठेवली आहे. डी किंवा एची आपल्याला फिक्स पोझिशन माहीत नाही. केवळ सी ही पेटी ओच्या खाली ठेवली आहे, म्हणजे सर्वात खाली आहे सी आणि त्याच्यावरती आहे ओ. ए ही पेटी यांच्या लगत वर ठेवली आहे. ए ही यांच्या लगत वर आहे.
म्हणजे चौथ्यावरती आहे ए. डी आणि सी यांच्यामध्ये केवळ 4 पेट्या ठेवल्या आहेत. सी पहिल्या नंबरला आहे. सीच्यावरती 4 पेट्या सोडून 6व्या नंबरला येईल डी. आणि आता उरलेला आहे एम, तो येईल 5व्या नंबरला. दुसरं वाक्य आपण सोडलं होतं. डी आणि ए यांच्यामध्ये केवळ 1 पेटी ठेवली आहे. डी 6व्या नंबरला आहे, ए 4थ्या नंबरला आहे. बरोबर आहे, डी आणि एमध्ये 1 पेटी आहे. एमच्या खाली किती पेट्या ठेवल्या आहेत? एम 5व्या नंबर आहे. एमच्या खाली 4 पेट्या ठेवलेल्या आहेत. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत गेल हे 7513 असे संकेतबद्ध केले आणि फ्ली हे 5197 असे संकेतबद्ध केले, तर त्याच विशिष्ट सांकेतिक भाषेत एफसाठी कोणता संकेत असेल? गेल आणि फ्ली या दोन्ही शब्दांमधील ए, एल, ई हे 3 लेटर आपल्याला कॉमन दिसत आहेत आणि दोन्ही शब्दांच्या संकेतांमध्ये 7, 5, 1 या 3 संख्या कॉमन दिसत आहेत. म्हणजे ए, एल, ई या तिन्ही लेटर्ससाठीचे संकेतांक आहे 7, 5, 1. आता गेल शब्दामध्ये जी हा लेटर उरलेला आहे आणि त्याच्या संकेतामध्ये 3 हा अंक उरलेला आहे. म्हणजे जी साठीचा संकेत आहे 3. फ्ली शब्दामध्ये एफ लेटर उरलेला आहे आणि त्याच्या संकेतामध्ये 9 ही संख्या उरलेली आहे. म्हणजे एफसाठीचा संकेत आहे 9. दोन्ही विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न वाटत असली तरी ती खरी आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. 2 विधाने दिलेली आहेत. आपण आधी डायग्राम काढून घेऊ. सर्व चहा डबे आहेत. सर्व चहा डबे आहेत. एकही चहा मोजा नाही. म्हणजे चहा आणि मोजा पूर्णपणे वेगळे येतील. अशी एक डायग्राम येईल. अजून एक डायग्राम तयार होईल. ते सर्व चहा डबे आहेत. सर्व चहा डबे. एकही चहा मोजा नाही. मोजा हा चहापासून वेगळा असं देखील येऊ शकतं. याला मी 1 नंबर देतो, याला 2 नंबर देतो. निष्कर्ष आहे काही मोजे डबे आहेत. पहिल्या डायग्राममध्ये पाहिलं तर डबे आणि मोजे पूर्णपणे वेगवेगळे आहेत आणि दुसऱ्या डायग्राममध्ये पाहिलं तर मोजे आणि डब्यांचा संबंध दिसतोय. म्हणजे दुसऱ्या डायग्रामनुसार काही मोजे डबे आहेत किंवा सर्व मोजे डबे आहेत असं आपण म्हणू शकतो. पण पहिल्या डायग्रामनुसार मोजे आणि डब्यांचा संबंध येत नाही. त्यामुळे पहिलं निष्कर्ष इथे आपण योग्य आहे असं म्हणू शकत नाही. दुसरा निष्कर्ष आहे सर्व डबे मोजे आहेत. पहिल्या डायग्रामनुसार मोजे आणि डब्यांचा संबंध येत नाही आणि दुसऱ्या डायग्रामनुसार सर्व मोजे डबे आहेत असं आपण म्हणू शकतो. पण सर्व डबे मोजे आहेत हे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे दुसरा निष्कर्षसुद्धा इथे चुकीचं असेल. त्यामुळे इथे निष्कर्ष 1 किंवा 2 यापैकी एकही तर्कसंगत नाही. हे उत्तर योग्य असेल. इंग्रजी वर्णक्रमानुसार खालील 4 पैकी 3 अक्षरसमूहांमध्ये एका विशिष्ट प्रकारे साधर्म्य आहे आणि म्हणून ते एक गट तयार करतात. तर ह्या गटात न बसणारा अक्षरसमूह कोणता असेल? 4 अक्षरसमूहांपैकी एक गटात न बसणारा ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन आहे एफ, बी, जे. एफच्या मागे 4 नंबरला आहे बी. एफच्या पुढे 4 नंबरला आहे जे. दुसरा ऑप्शन आहे एम, आय, पी. एमच्या मागे 4 नंबरला आहे आय. एमच्या पुढे 3 नंबरला आहे पी. तिसरा ऑप्शन आहे जे, एफ, एम. जेच्या मागे 4 नंबरला आहे एफ. जेच्या पुढे 3 नंबरला आहे एम. चौथा ऑप्शन आहे एच, डी, के.
एचच्या मागे 4 नंबरला आहे डी, एचच्या पुढे 3 नंबरला आहे के. म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये पहिल्या लेटरपासून मागे 4 लेटर आणि पुढे 3 लेटर असं सरकलेले आहेत. पण पहिल्या ऑप्शनमध्ये पहिल्या लेटरपासून मागे 4 लेटर आणि पुढे देखील 4 लेटर असे अल्फाबेट सरकले आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 FBJ हा इतरांपेक्षा वेगळा येतो आहे. श्री ऑक्सी ए स्थानापासून सुरुवात करतात आणि दक्षिणेकडे 9 किलोमीटर गाडी चालवतात. इथे आपण ए पॉईंट घेऊ. दक्षिणेकडे 9 किलोमीटर. त्यानंतर ते उजवीकडे वळतात, 3 किलोमीटर गाडी चालवतात. त्यांच्या उजवीकडे 3 किलोमीटर. नंतर उजवीकडे वळतात आणि 15 किलोमीटर गाडी चालवतात. त्यांच्या उजवीकडे 15 किलोमीटर. त्यानंतर ते उजवीकडे वळतात आणि 11 किलोमीटर गाडी चालवतात. पुन्हा उजवीकडे 11 किलोमीटर. ते शेवटी उजवीकडे वळतात, 6 किलोमीटर गाडी चालवतात. पुन्हा उजवीकडे 6 किलोमीटर. आणि पी स्थानावर थांबतात. इथे आहे पॉईंट पी. पॉईंट ए स्थानावर पुन्हा पोहोचण्यासाठी त्यांनी किती अंतर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी? पीपासून त्यांना एकडे जायचं आहे, म्हणजे त्यांना पश्चिमेला जावं लागेल. आणि अंतर असेल हे 11 किलोमीटर वजा हे 3 किलोमीटर, 8 किलोमीटर त्याला पश्चिमेकडे जावं लागेल. सतीश वाय स्थानापासून गाडी चालवायला सुरुवात करतो आणि पश्चिमेकडे 19 किलोमीटर जातो. इथे आपण वाय स्थान घेऊ. पश्चिमेकडे 19 किलोमीटर. त्यानंतर तो उजवीकडे वळण घेत 10 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या उजवीकडे म्हणजे या बाजूला तो 10 किलोमीटर येईल. त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळतो आणि 11 किलोमीटर गाडी चालवतो. उजवीकडे 11 किलोमीटर. सरते शेवटी तो उजवीकडे वळण घेत 10 किलोमीटर गाडी चालवतो. म्हणजे पुन्हा तो आता वायच्या लाईनमध्ये येईल आणि झेड स्थानावर थांबतो. म्हणजे हे आहे स्थान झेड. तर वाय स्थानावर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी लागेल? झेडपासून त्याला वायकडे जायचे आहे, म्हणजे त्याला या दिशेला जावे लागेल. आणि अंतर असेल हे 19 किलोमीटर वजा हे 11 किलोमीटर, 8 किलोमीटर त्याला पूर्वेकडे जावे लागेल. खालील त्रिकांत प्रत्येक अक्षरसमूह एका विशिष्ट तर्काने पुढील अक्षरसमूहाशी संबंधित आहे. दिलेल्या पर्यायांतून समान तर्काने असणारा पर्याय निवडा. 2 अक्षरसमूह दिलेले आहेत. दोन्ही अक्षरसमूहांमधील पहिल्या शब्दातील लेटर्स हे पुढे मागे करून दुसरा आणि तिसरा शब्द बनवलेला आहे. पहिल्या अक्षरसमूहातील पहिला शब्द पहा, नेस्ट. त्यातील पहिला लेटर एन हा दुसऱ्या शब्दामध्ये 3 नंबरला सरकलेला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये 4 नंबरला सरकलेला आहे. तसंच दुसऱ्या अक्षरसमूहातील पहिला शब्द गोन यातील पहिला लेटर जी हा दुसऱ्या शब्दामध्ये 3 नंबरला सरकलेला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये 4 नंबरला सरकलेला आहे. असा संबंध असलेला ऑप्शन हा ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये देखील दिसतोय. ऑप्शन नंबर 4 मधील पहिला शब्द आहे कोप. त्यातील पहिला लेटर सी हा दुसऱ्या शब्दामध्ये 3 नंबरला सरकलेला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये 4 नंबरला सरकलेला आहे. त्यामुळे आपल्याला फक्त पहिला लेटर न बघता दुसरा लेटरसुद्धा पाहावा लागेल. पहिल्या अक्षरसमूहातील पहिला शब्द आहे नेस्ट. त्यातील दुसरा लेटर ई हा दुसऱ्या शब्दामध्ये पहिल्या स्थानी सरकलेला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये तिसऱ्या स्थानी सरकलेला आहे. दुसऱ्या अक्षरसमूहातील दुसरा लेटर ओ हा दुसऱ्या शब्दामध्ये पहिल्या स्थानी सरकलेला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये तिसऱ्या स्थानी सरकलेला आहे. असा सेम संबंध
पहिल्या ऑप्शनमध्ये दिसतोय. पहिल्या ऑप्शनमधील पहिला शब्द लाईज, त्यातील दुसरा लेटर आय हा दुसऱ्या शब्दामध्ये पहिल्या स्थानी सरकलेला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये तिसऱ्या स्थानी सरकलेला आहे. परंतु चौथ्या ऑप्शनमधील पहिला शब्द कोपमधील दुसरा लेटर ओ हा दुसऱ्या शब्दामध्ये पहिल्या स्थानी आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये देखील पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इथे चुकीचा आहे आणि ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालील 4 अक्षरसमूहांपैकी 3 एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि त्यानुसार ते एक गट तयार करतात. कोणता अक्षरसमूह त्या गटात बसत नाही? पहिला ऑप्शन आहे MQK. एमच्या पुढे चौथा लेटर आहे Q आणि एमच्या मागे दुसरा लेटर आहे K. तिसरा ऑप्शन बघा HLF. एचच्या पुढे चौथा लेटर आहे L. एचच्या मागे दुसरा लेटर आहे F. चौथा ऑप्शन पहा KOI. केच्या पुढे चौथा लेटर आहे O. केच्या मागे दुसरा लेटर आहे I. आता ऑप्शन नंबर 2 पहा FJC. एफच्या पुढे चौथा लेटर आहे J. एफच्या मागे तिसरा लेटर आहे C. त्यामुळे FJC हा ऑप्शन इतरांपेक्षा वेगळा येतोय. उत्तरेकडे तोंड करून असलेल्या लोकांच्या रांगेत रिक्षित उजव्या टोकापासून 31व्या आणि पलक उजव्या टोकापासून 32व्या स्थानावर आहे. रिक्षित उजव्या टोकापासून 31व्या स्थानावर, उजव्या टोकापासून 31 आणि पलक उजव्या टोकापासून 32व्या स्थानावरती आहे. म्हणजे रिक्षितच्या लगेच शेजारी आहे पलक. पलक आणि रिक्षित यांच्यातील लोकांची संख्या पलक आणि हुमा यांच्यातील लोकांची संख्या समान आहे. पलक आणि रिक्षित 31 आणि 32व्या स्थानावर आहे म्हणजे शेजारी आहेत. त्या दोघांमध्ये कोणीही नाही. म्हणजेच पलक आणि हुमा या दोघांमध्ये देखील कोणी नाही आहे. याचा अर्थ हुमा पलकच्या लगेच शेजारी 33व्या स्थानावरती असेल उजवीकडून. जर हुमा रांगेच्या डाव्या टोकापासून 10व्या स्थानावर असेल, हुमा डाव्या टोकापासून 10व्या स्थानावरती आहे, तर रांगेत किती लोक आहेत? म्हणजे डावीकडून मोजलं तर हुमापर्यंतचे 10 लोक अधिक उजवीकडून मोजल्यावर पलकपर्यंतचे 32 लोक, असे एकूण लोक 10 अधिक 32 42 लोक असतील. एका वर्गातील सर्व 105 विद्यार्थी उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत उभे आहेत. रवी उजव्या टोकापासून 49व्या स्थानावर आहे, तर श्रुती डाव्या टोकापासून 38व्या स्थानावर आहे. रवी उजव्या टोकापासून 49व्या स्थानावर काढून घेऊ आणि श्रुती डाव्या टोकापासून 38व्या स्थानावर काढून घेऊ. तर रवी आणि श्रुती यांच्यामध्ये किती लोक उभे आहेत? म्हणजे रवी आणि श्रुती या दोघांमधील लोक आपल्याला काढायचे आहेत. एकूण विद्यार्थी आहेत 105. 105 मधून आपल्याला डावीकडून श्रुतीपर्यंतचे 38 विद्यार्थी आणि उजवीकडून रवीपर्यंतचे 49 विद्यार्थी वजा करावे लागतील. म्हणजे 38 आणि 49ची बेरीज करून 105 मधून आपल्याला ते वजा करावे लागतील. 38 आणि 49 करून घेऊ. 8 आणि 9 17, हातच्याला 1, 4 आणि 4 8. 105 वजा 87 करावे लागतील. 15तून 7 गेले 8, हातच्याला 1, 10तून 9 गेले 1. रवी आणि श्रुती यांच्यामध्ये एकूण 18 विद्यार्थी आहेत. ABCDEF आणि G या व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. गोल काढून घेऊ. 7 व्यक्ती आहेत. 1 2 3 4 5 6 7. B ही Cच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसली आहे. इथे जर C असेल तर Cच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावरती येईल B.
ई ही बीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसली आहे. बीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर इथे येईल ई. डी ही जी आणि एच्या लगतच शेजारी आहे. डी ही जी आणि एच्या लगत शेजारी म्हणजे ए आणि जी या दोघांच्या मध्ये डी असं येईल आणि हे तिघे लागोपाठ बसतील. लागोपाठ या ठिकाणी आपल्याकडे 1 2 3 ह्या 3 जागा शिल्लक आहे. म्हणजे इथे येईल डी आणि ए आणि जीच्या मध्ये डी म्हणजे ए आणि जीची पोझिशन अशी येईल किंवा एच्या जागेवर जी आणि जीच्या जागेवर ए असं देखील येऊ शकतं. आपण ह्या केससाठी घेऊन पाहू. पुढे म्हटलं आहे एफ ही जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसली आहे. जी जर इथे घेतला तर जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावरती ए येतोय. त्यामुळे इथे आपल्याला ए आणि जीची पोझिशन अशी न घेता इथे जी आणि इथे ए घ्यावा लागेल. आणि आता जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावरती एक जागा शिल्लक आहे, तिथे आपण एफ घेऊ शकतो. आता आपली डायग्राम कंप्लीट झाली. विचारला आहे एच्या डावीकडून मोजल्यास ए आणि बी यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या आहेत. एच्या डावीकडून ए आणि बी मध्ये डी आणि जी या 2 व्यक्ती बसल्या आहेत. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न वाटत असली तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तार्किकदृष्ट्या तर्कसंगत आहेत ते ठरवा. विधाने दिलेली आहेत. आधी आपण डायग्राम काढून घेऊ. सर्व कोबी वाटाणे आहेत. सर्व कोबी वाटाणे आहेत. एकही मटार ब्रोकोली नाही. येथे मटार म्हणजेच वाटाणे आहेत बरं का. मटार आणि वाटाणे एकच आहे. एकही मटार ब्रोकोली नाही म्हणजेच एकही वाटाणा ब्रोकोली नाही. वाटाणा आणि ब्रोकोली पूर्णपणे वेगळे येतील. अशी आपली डायग्राम असेल. निष्कर्ष दिलेले आहे एकही ब्रोकोली कोबी नाही. कोबी आणि ब्रोकोलीचा संबंध येत नाही, त्यामुळे पहिला निष्कर्ष योग्य असेल. दुसरा निष्कर्ष आहे काही ब्रोकोली कोबी आहेत. ब्रोकोली आणि कोबीचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे दुसरा निष्कर्ष हे चुकीचं असेल. केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे, हे योग्य उत्तर आहे. टी ही एची मुलगी आहे. एची मुलगी टी. टी ही मुलगी आहे, त्यामुळे गोल. एचा विवाह एमशी झाला आहे. एचा विवाह एम सोबत. एम हा केचा मुलगा आहे. एम हा मुलगा आहे म्हणजे चौकोन. केचा मुलगा आहे. ए आणि एम पती पत्नी आहेत, त्यामुळे एला गोल येईल. केचा विवाह जेशी झाला आहे. जे हे डीचे वडील आहेत. जे हे वडील म्हणजे पुरुष, त्यामुळे चौकोन. आणि के ही स्त्री असेल. जे हे डीचे वडील. डी हा एनचा भाऊ आहे. डी हा भाऊ, त्यामुळे पुरुष. एनचा भाऊ. के आणि जे पती पत्नी आहेत. एम डी आणि एन हे त्यांचे मुले आहेत. एम डी आणि एन हे तिघे भावंडे असतील. जी हा एनचा मुलगा आहे. एनचा मुलगा जी. तर केचे टीशी काय नाते आहे. टीची आई आहे ए. टीचे वडील आहे एम आणि एमची आई आहे के. म्हणजे केचे टी सोबतचे नाते येईल टीच्या वडिलांची आई. जर ए म्हणजे भागिले, बी म्हणजे गुणिले, सी म्हणजे अधिक आणि डी म्हणजे वजा असेल तर दिलेल्या समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. समीकरण लिहून घेऊ. 46. ए म्हणजे आहे भागिले 2. सी म्हणजे आहे अधिक 21. डी म्हणजे आहे वजा 8. बी म्हणजे आहे गुणिले 3. बे एके बे
बेदुने 4, बेत्रिक 6, 23 अधिक 21 वजा 8 त्रिक 24, 23 अधिक 21 वजा 24 येईल वजा 3, म्हणजेच 23 वजा 3 उत्तर येईल 20. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 6, 9, 15, 24, 36 प्रश्नचिन्ह. 6 मध्ये 3 मिळवले 9 आलं, 9 मध्ये 6 मिळवले 15 आलं, 15 मध्ये 9 मिळवले 24 आलं, 24 मध्ये 12 मिळवले 36 आलं. म्हणजे इथे दिसतंय बेरीज 3 ने वाढत जाते. आता आपल्याला 36 मध्ये 15 मिळवावे लागतील. 6 आणि 5 11, हातच्याला 1, 3 आणि 2 5, उत्तर येईल 51. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊन खालीलपैकी कोणता अक्षरसंख्या समूह ती मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करेल? FJN 45, DHL 40, BFJ 35, ZDH 30, XBF 25 प्रश्नचिन्ह. बघा आता इथे Fच्या मागील दुसरा लेटर आहे D, Dच्या मागील दुसरा लेटर आहे B, Bच्या मागील दुसरा लेटर आहे Z, Zच्या मागील दुसरा लेटर आहे X. आता आपल्याला Xच्या मागील दुसरा लेटर घ्यावा लागेल, तो आहे V. पुढे बघा Jच्या मागील दुसरा लेटर H, Hच्या मागील दुसरा लेटर F, Fच्या मागील दुसरा लेटर D, Dच्या मागील दुसरा लेटर B. आता Bच्या मागील दुसरा लेटर Z येईल. पुढे तिसऱ्या लेटरसाठी पहा. Nच्या मागील दुसरा लेटर L, Lच्या मागील दुसरा लेटर J, Jच्या मागील दुसरा लेटर H, Hच्या मागील दुसरा लेटर F. आता आपल्याला Fच्या मागील दुसरा लेटर घ्यावा लागेल D. आणि पुढे 20 हा प्रत्येक ऑप्शनमध्ये कॉमन दिसतोय. VZD 20 हे योग्य उत्तर आहे. जर 8, 3, 5, 4, 6, 7, 1 या संख्येतील प्रत्येक विषम अंकामध्ये 2 मिळवले आणि प्रत्येक सम अंकातून 1 वजा केला तर अशा प्रकारे तयार झालेल्या नवीन संख्येमध्ये किती अंक एकापेक्षा जास्त वेळा दिसतील? दिलेली संख्या लिहून घेऊ. 8, 3, 5, 4, 6, 7, 1. विषम अंकामध्ये 2 मिळवायला लावले आहे. 3मध्ये 2 मिळवले 5, 5त 2 मिळवले 7, 7मध्ये 2 मिळवले 9, 1मध्ये 2 मिळवले 3. आणि सम अंकातून 1 वजा करायचा आहे. 8तून 1 गेला 7, 4तून 1 गेला 3, 6तून 1 गेला 5. विचारला आहे तयार झालेल्या नवीन संख्येत किती अंक एकापेक्षा जास्त वेळा दिसतील? 7 इथे 2 वेळा आहे, 5 2 वेळा आलेला आहे, 3 2 वेळा आलेला आहे, 9 हा एकदाच आलेला आहे. म्हणजे इथे 7, 5, 3 हे 3 अंक आहेत जे एकापेक्षा जास्त वेळा आहेत. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 324, 523, 643, 136, 441. विचारला आहे प्रत्येक संख्येच्या पहिल्या अंकात 3 मिळवले तर नेमक्या किती संख्यांमध्ये पहिल्या अंकाला दुसऱ्या अंकाने निशेष भाग जाईल? प्रत्येक संख्येचा पहिला अंक लिहून घेऊ. 3, 5, 6, 1, 4. प्रत्येक संख्येच्या पहिल्या अंकात 3 मिळवायचे आहे. म्हणजे 3 आणि 3 6, 5 आणि 3 8, 6 आणि 3 9, 1 आणि 3 4, 4 आणि 3 7. आता त्यापुढे प्रत्येक संख्येतील दुसरा अंक लिहून घेऊ. 2, 2, 4, 3, 4. विचारला आहे किती संख्यांमध्ये पहिल्या अंकाला दुसऱ्या अंकाने निशेष भाग जाईल? इथे 6ला 2ने निशेष भाग जाईल,
8ला 2ने निशेष भाग जाईल, 9ला 4ने भाग जाणार नाही, 4ला 3ने भाग जाणार नाही आणि 7ला 4ने भाग जाणार नाही. म्हणजे 2 संख्यांमध्ये पहिल्या अंकाला दुसऱ्या अंकाने निशेष भाग जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद.